छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल घोटाळ्याचा आरोपी हर्षकुमार क्षीरसागरचे नवे प्रताप समोर येत आहेत। हर्षकुमारला पगार होता अवघा 16,000 रुपये, पण या 16,000 रुपयांच्या पगारातून त्याने दौलतजादा गोळा केलेली होती। हर्षकुमारकडच्या एका गॉगलची किंमत ऐकून तुम्ही चक्रावून जाल। हर्ष क्षीरसागरने हिऱ्यांनी बढवलेला तब्बल 16 लाखांचा गॉगल खरेदी केलेला होता। सरकारी नोकरी करणाऱ्या हर्षकुमारने सरकारी यंत्रणांना थोडा नाही तर तब्बल 21 कोटी 59 लाखांचा गंडा घातलेला होता। पगार 16,000, 16 लाखांचा गॉगल। हर्षकुमारचा आणखी एक प्रताप उघड। घोटाळ्याच्या पैशातून आरोपीची शान शौकी। छत्रपती संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुल घोटाळ्याचा तपास आता अंतिम टप्प्यात आलाय। घोटाळ्याच्या रकमेतून मास्टरमाइंड हर्षकुमार क्षीरसागरनं खरेदी केलेल्या संपत्तीची मोजदाद सुरू करण्यात आली आहे। भ्रष्टाचाराच्या पैशातून हर्षकुमार आलिशान जीवन जगत होता। घोटाळ्याच्या पैशातून हर्षकुमारनं तब्बल 40 लाखांचे 5 गॉगल्स खरेदी केले। पोलिसांच्या चौकशीत ही सगळी माहिती समोर आली आहे। अवघा 16,000 पगार असताना त्यानं 16 लाखांचा हिरेजडित गॉगल खरेदी केला होता। या गॉगलमध्ये जे मटेरियल वापरलं गेलेलं आहे ते प्लॅटिनम प्लेटेड वापरलं गेलेलं आहे। प्लॅटिनम हा जो धातू आहे, हा धातू जगातला सगळ्यात महागडा पण तेवढाच स्टर्डी असा धातू आहे। आणि त्याचबरोबर इबोनी आणि अबोनिया हे जे दोन वूडचं कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये आहे, हे रेअरेस्ट रेअर असे वूड आहेत। त्याचबरोबर त्या गॉगलच्या राईट आणि लेफ्ट टेम्पल्समध्ये 90 हिरे जडवले गेलेले आहे, जे हिरे कस्टमाइज केले गेलेले आहेत। आणि त्यामुळे असा 180 हिऱ्यांनी बनलेला हा गॉगल सर्वात महागडा गॉगल आहे असं आपण म्हणू शकतो। एका वादावादीच्या घटनेत हर्षकुमारचा हा 16 लाखाचा गॉगल तुटला होता। 180 हिऱ्यांनी मढवलेला हा गॉगल दुरुस्तीसाठी विक्रेत्याच्या माध्यमातून थेट जर्मनीला पाठवण्यात आला। याचा दुरुस्तीचा खर्चही जवळपास 2.5 लाखाच्या घरात होता। याच विक्रेत्याच्या माध्यमातून पोलिसांनी हा गॉगल जप्त केलाय। हर्षकुमारनं केवळ स्वतःवर नव्हे तर कुटुंब, मैत्रीण आणि 2 मित्रांवरही हा पैसा उधळल्याची माहिती उघड झाली आहे। त्यानं आपल्या नातेवाईकांकडे सोन्याची बिस्किटं, दागिने लपवून ठेवले। आता लवकरच या प्रकरणी आरोपपत्र दाखल होणार आहे। त्यासाठी पोलिसांकडून सबळ पुरावे गोळा केले जात आहेत। या घोटाळ्यात आतापर्यंत हर्षकुमार क्षीरसागर, त्याचे आईवडील, मामा, त्याची मैत्रीण आणि सहकाऱ्यांसह 11 जणांवर गुन्हा दाखल असून सगळे हर्सुल कारागृहात आहेत। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, संभाजीनगर। महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना धाराशिवमध्ये मात्र खऱ्याखुऱ्या टायगरची चर्चा आहे आणि दहशत सुद्धा। धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या 2 महिन्यांपासून फिरत असलेल्या वाघाला पकडण्यात वनविभागाला वारंवार अपयश येत आहे। यवतमाळहून आलेला हा वाघ अभयारण्यात रमलेला असून आतापर्यंत 50 पेक्षा अधिक जनावरांची त्याने शिकार करत लाखोंची हानी केलेली आहे। त्याला पकडण्यासाठी लाखोंचा खर्च होतोय, पण तो अजूनही हाती लागत नाहीये। धाराशिवमध्ये ऑपरेशन टायगर अपयशी। 2 महिन्यांपासून परिसरात वाघाची दहशत। लाखो रुपयांची उधळपट्टी, पण वाघ अद्याप मोकाटच। 500 किलोमीटरचा अंतर कापत यवतमाळच्या टिपरेश्वर मधून आलेला वाघ धाराशिवच्या जंगलात चांगलाच रमला। पण दिवसेंदिवस शिकारीपोटी हा वाघ जंगल सोडून शेतकऱ्यांच्या पशुधनावरती हल्ले करतोय। तर एक दिवसाआड म्हणजेच याने आतापर्यंत 50हून अधिक पाळीव जनावर फस्त केली। त्यामुळे राज्य सरकारने वनविभागाच्या विशेष पथकाला हा वाघ पकडण्याचे आदेश दिले। रोज नवीन युक्त्या करून वाघाला जेरबंद करण्याचा प्रयत्न होतो। त्याला आकर्षित करण्यासाठी जंगलात शिकार ठेवलेली असून त्यावरती कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाते, पण वाघ काही हाती लागत नाहीये। वन विभागाकडून सर्व जनजागृती चालू आहे। 3 ठिकाणी पिंजरे लावलेले आहेत। रेस्क्यू टीमची इथं पाचारण केलेलं आहे। त्यांच्याबरोबर सर्चिंग चालू आहे। प्रत्येक गावातील लोकांना आम्ही इन्फॉर्म केलेलं आहे आणि
जी जनावरं किंवा ही पशुधनाचं जे नुकसान झालेलं आहे त्या शासनाच्या नियमाप्रमाणे त्याचं कॉम्पन्सेशन मिळून जाईल. या वाघाने धाराशिवच्या येडशी, धूम, परांडा आणि जामखेडाचा काही भाग तसंच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी परिसरात वावर त्याचा वाढलेला आहे. दुष्काळी भागात या डोंगर रांगांमध्ये वाघ रमला खरा, पण त्याच्या या वावरामुळे शेतकऱ्यात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. शेतकरी जनावरं सांभाळताना देखील हातात कुऱ्हाडी, काठी घेऊनच फिरतायत. त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते. मग वाघ आहे का या परिसरात? वाघ आहे. कधी आलता? काल इथं दिसला पडायला नाकाडाला. हां हां म्हणजे ते एक शेतकरी गेला होता आमचा, हां त्याला दिसला तिथं. हां हां शिकारी हां शिकारी केलेत का? नाही नाही, शिकारी गाय खाल्ली वाटतं ना? 2-4 दिवसाखाली गाय खाल्ली इथं गुरुकुलची. हां आणि वन विभागाचे अधिकारी पकडतात का नाही त्याला? तर काय करते ते, काय त्यांचा काय घोळ समजाना गेला. आता किती 2-2 दिवस महिन्यात किती दिवस झालं चालू आहे? वाघ येऊन आता कमीत कमी 2 महिने होऊन गेले. मला असं सगळ्यांना शेतकऱ्यांना सांगायचं की रात्रीपर्यंत आपण ज्यावेळेस शेतात काम करायला जाल तर त्यावेळेस आपण खाली बसून शक्यतो काम करणे टाळावे. जर असं काही काम करायचं असेल तर आपल्यासोबत एखाद्या व्यक्तीसोबत असणं फार गरजेचं आहे. टॉर्चचा वापर खात्रीशीर सगळ्यांनी केला पाहिजे. काठी आपल्याजवळ ठेवलीच पाहिजे. या तिन्ही गोष्टीमुळे निश्चित आजूबाजूला कुठला जरी वन्य प्राणी असेल तर तो घाबरून तुमच्यापर्यंत तरी येईल. वाघ शोधण्यासाठी वन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. वाघाला जेरबंद करण्यासाठी आलेली यवतमाळची स्पेशल टीम रिकाम्या हाताने परत गेल्यानंतर पुण्याच्या विशेष रेस्क्यू टीमने त्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. येडशी अभयारण्यात पहाटेच्या सुमारास वाघावरती डार्टचा निशाणा लावण्यात आला, मात्र तो चुकलाय. सलग 2 वेळा वाघावरील निशाणा चुकल्याने तो जंगलात मोकाट फिरतोय. या मोहिमेवरती आतापर्यंत लाखोंचा खर्च झालाय, पण वाघ काही हाती येत नाहीये. धाराशिवचं हे ऑपरेशन टायगर कधी यशस्वी होणार असा सवाल ग्रामस्थ करतात. बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, धाराशिव. लग्नाच्या दिवशी नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या हौसेने लग्न सोहळ्याचं निमंत्रण नातलग आणि मित्रपरिवार